या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत तनया आणि तिची मैत्रीण जयश्रीने उद्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात कोणती साडी नेसायची, कोणते दागिने घालायचे याबद्दल तिला सांगत असतात. मात्र जयश्री म्हणत असते की हे सगळं खूप अति होणार नाही का. मात्र तनया म्हणते की आई असं काही होणार नाही, उलट तुम्हाला पेज 3वर यायचं असेल तर हे सगळं करावंच लागेल. आणि मग त्या दोघी जयश्रीला एक छान साडी दाखवतात आणि ती साडी बघून जयश्रीसुद्धा खुश होते. तितक्यात मग बाबा आणि आकाश त्या ठिकाणी येतात. तर एके ठिकाणी एक टॅटू आर्टिस्ट टॅटू काढत असतो आणि ते बघून त्या दोघांना तर आश्चर्य वाटतं. बाबा विचारत असतात की हा सगळा काय प्रकार आहे, आपल्या घरात काय जत्रा भरली आहे का. आणि त्यावर तनया हसतच म्हणते की नाही बाबा, उद्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे ना, तेव्हा स्टॉल लावायचा आहे आणि त्याचीच ही सगळी प्रॅक्टिस सुरू आहे. आणि ते ऐकून बाबांना आणि आकाशला तर आश्चर्यच वाटतं. त्यानंतर मग अवनी आणि वसुंधरासुद्धा त्या ठिकाणी येतात. तर तनया वसुंधरा आणि अवनीला म्हणत असते की तुम्हीसुद्धा टॅटू काढून घ्या, पण त्या दोघीजणी नाही म्हणतात. आणि मग जयश्रीसुद्धा त्यांना टोमणा मारत म्हणते की अगं तनया, त्यांना नसेल काढायचं तर नको काढू दे, जी काही हौसमौज करायची आहे ना आपण दोघी करू. आणि जयश्रीचं असं बोलणं ऐकून त्या दोघींनाही वाईट वाटतं. मात्र बाबांकडे बघून त्या गप्प बसतात. त्यानंतर तनया मुद्दाम आकाशला म्हणते की आकाश दादा, उद्या तुम्ही प्लीज घरी थांबाल का, आम्हाला थोडी मदत हवी आहे. मात्र आकाश म्हणत असतो की तनया, मला ऑफिसमध्ये काम आहे. पण तनया त्याला टोमणा मारत म्हणते की काय काम असतं तुम्हाला ऑफिसमध्ये. पण सगळेच जण तिच्याकडे रागात बघू लागतात. म्हणून ती म्हणते की तसं नाही, पण आता तुमच्यावरील जबाबदारी थोडी कमी झाली आहे ना, म्हणून म्हटलं. आणि मग आकाश नाईलाजाने म्हणतो की ठीक आहे, मी थांबेल घरी. तर बाबासुद्धा म्हणत असतात की आकाश, आपण ना यांना चांगलीच मदत करूयात, म्हणजे आपला पण फोटो पेपरमध्ये छापून येईल. मात्र तनया म्हणते की हा बायकांचा कार्यक्रम आहे ना, मग तुमचा फोटो कसा काय छापून येईल. त्यामुळे मग बाबा म्हणतात की आता आपण काय करायचं. तर वसू त्यांना सांगते की बाबा, तुम्हीच आम्हाला सांगितलं होतं ना की लहानपणी तुम्ही मकर संक्रांतीला गच्चीवर जाऊन पतंग उडवायचात, मग आत्तासुद्धा तेच करा. आणि ते ऐकून आकाश आणि बाबा तर खूपच खुश होतात. आकाश म्हणत असतो की मी लगेच बाजारात जाऊन पतंग घेऊन येतो. पण वसू म्हणते की त्याची काही गरज नाही आहे, आपण घरीच पतंग बनवू, म्हणजे मुलांनासुद्धा मजा येईल. आणि ते ऐकून सगळेच खुश होतात. त्यानंतर मग आकाश आणि वसुंधरा तीनही मुलांना पतंग कसा बनवायचा ते शिकवत असतात. मुलंसुद्धा हे सगळं बघून खूपच खुश होत असतात. आणि मग त्यानंतर आकाश आणि वसुंधरा मुद्दाम एकमेकांशी भांडू लागतात. आणि त्यांचं भांडण बघून मुलं म्हणतात की जर तुम्ही दोघेजण असेच भांडत राहिलात ना, तर तुमचा हा पतंग कोणीतरी येऊन कापून जाईल. आणि मग ते दोघेजण म्हणतात की असं अजिबात होणार नाही, हा आपण प्रेमाने बनवलेला पतंग आहे ना, आणि हा पतंग आपल्या फॅमिलीला रिप्रेझेंट करतो, त्यामुळे काही झालं तरी आम्ही तो कापू देणारच नाही. आणि ते ऐकून मुलं तर खूपच खुश होतात. तर दुसरीकडे विशाखा हळदी कुंकवाला कोणती साडी नेसायची याचा विचार करत असते. तितक्यात त्या तनयाचा बाबा त्या ठिकाणी येतो. तो विचारत असतो की विशाखा, हे सगळं काय चाललंय, आता काय तू साड्यांचं दुकान ओपन करणार आहे का. तर विशाखा म्हणत असते की नाही रे, उद्या हळदी कुंकवाला कोणती साडी नेसायचं ते ठरवत होते. तर तो चिडूनच म्हणतो की ते तू डोक्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवलाय, गुंड घरी येत आहेत आणि तुला हे सगळं सुचतंय का. पण विशाखा म्हणत असते की अरे, लेकीच्या सासरी जायचं आहे ना, मग तयारी करायला नको का. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच ते वसुली करणारे गुंड पुन्हा त्या ठिकाणी येतात. त्यांना बघून हे दोघेजण तर खूपच घाबरतात. तर ते गुंड म्हणत असतात की आता जोपर्यंत आमचे पैसे आमच्या हातात येत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही. त्यावर विशाखा त्यांना समजावत म्हणते की तुम्ही असं नका करू, मी तुम्हाला उद्यापर्यंत पैसे देईल. मात्र ते गुंड काही ऐकत नाही. त्यामुळे मग विशाखा लगेच तनयाला फोन करण्यासाठी बाहेर जाते. तर तनयाला फोन केल्यावर तनया तिला सांगत असते की मम्मा, उद्याची सगळी तयारी झाली आहे, मी तर खूपच खुश आहे. तर विशाखा वैतागूनच म्हणते की आधी माझं म्हणणं ऐकून घे, पैशांची व्यवस्था झाली आहे का. आणि त्यावर तनया म्हणते की नाही. आणि ते ऐकून विशाखा काळजीत पडते. ती म्हणते की अखिलने पैसे द्यायला नकार दिला का. तर तनया म्हणते नाही, मीच त्याला अजून विचारलं नाही, तुम्हाला म्हणाली होतीस ना की आधी तुझ्या सासूला इम्प्रेस कर आणि मग अखिलला कन्व्हिन्स कर. तर विशाखा म्हणत असते की हो, पण आता तू लवकर त्याच्यासोबत बोल, कारण ते गुंड घरी आलेत. आणि मग त्यानंतर तनया हो म्हणत फोन ठेवून देते. तितक्यात अखिल त्या ठिकाणी येतो. तर तनया तोंड पाडून बसते. तो तिला काय झालंय हे विचारत असतो. तर ती नाटक करत म्हणत असते की अरे मम्मा, माझं खूप डोकं खाते. तर अखिल विचारतो की का, काय झालं. आणि मग तनया म्हणू लागते
मम्माच्या बँक ट्रान्झॅक्शनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आणि तिला 4 दिवसांकरिता 50 लाख कॅश हवी आहे. ती मला म्हणते की तू अक्कीलकडून घे, पण मी तिला स्पष्टपणे सांगितलं की असं काही बोलू नको, मी काही यात पडणार नाही. आणि तिचं असं बोलणं ऐकून अक्कील म्हणतो की अगं तू असं का म्हणालीस, त्यांना काय वाटेल, आपण करूयात त्यांना मदत. मात्र तनया म्हणत असते की अरे अक्कील कशासाठी. मात्र अक्कीलच म्हणतो की अगं काही हरकत नाही, आपण करूयात मदत, फक्त 4च दिवसांचा प्रश्न आहे ना. मग मी एकदा आकाशदादासोबत बोलतो. पण तनया म्हणते की आता त्याच्याशी बोलायची काय गरज आहे, तू कंपनीचा CEO आहेस ना, मग तूच पैसे दे. आणि मग त्यानंतर अखिलही नाईलाजाने हो म्हणतो. त्यामुळे तनया खुश होते आणि हसतच त्याला मिठी मारते. त्यानंतर विशाखा त्या गुंडांना जाऊन सांगत असते की मी तुम्हाला उद्यापर्यंत पैसे नक्की देईल. आणि मग तितक्यात तिला तनयाचा कॉल येतो. ती विशाखाला सांगते की अखिलने चेक दिला आहे, उद्या मी बँकेत जाऊन कॅश घेते आणि मग तुला देते. आणि ते ऐकून विशाखा तर खूपच खुश होते आणि मग ती त्या गुंडांना सांगते की उद्या 12 वाजता तुम्ही या, मी तुम्हाला तुमचे सगळे पैसे देईल. आणि ते ऐकून ते गुंड म्हणतात की ठीक आहे, पण जर उद्या पैसे आम्हाला मिळाले नाहीत तर हे घर आम्ही ताब्यात घेऊ, हे लक्षात ठेवा. आणि ते तिथून निघून जातात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण नाश्ता करत बसलेले असतात. बाबा म्हणत असतात की आपण शेजारच्यांना सुद्धा सगळ्यांना हळदी कुंकवाला बोलावू. पण जयश्री रागातच म्हणते की त्यांना कशाला, त्यावेळी आपल्याकडे सगळे क्लास 1 लोक येणार आहेत, त्यात ही लोक कशाला. मात्र बाबा म्हणतात की अगं असं कसं, त्यांनासुद्धा बोलवायला हवंच ना. आणि त्यावर जयश्री नाईलाजानेच हो म्हणते. तितक्यात मग काही पार्सल घरात येतात. वसुंधरा विचारत असते की हे कोणाचे पार्सल्स आहेत. आणि मग तनया त्या ठिकाणी येत म्हणते की मीच मागवलेत, तुला काही प्रॉब्लेम आहे का. तर वसुंधरा नाही म्हणते. मग तनया जयश्रीला सांगू लागते की कार्यक्रमाला येणाऱ्या बायकांना वाण द्यायला लागेल ना, मग त्याचंच हे सामान आहे. आपण बायकांना एक कार्ड, एक गिफ्ट आणि एक चांदीचा दिवा देणार आहोत. आणि त्याचसोबत तिळाच्या लाडूंचं पॅकेटसुद्धा. आणि ते ऐकून जयश्री तर खुशच होते. मात्र वसुंधरा, अवनी आणि बाबा काळजीत पडतात. बाबा म्हणत असतात की हा सगळा खूप खर्च होतोय, असं वाटत नाही का. पण जयश्री म्हणत असते की काय हरकत आहे, तनयाला करायचं आहे ना, मग करू द्या. आत्तापर्यंत तर गरजा भागवण्यातच दिवस गेलेत, मग आता नाही हौसमौज करायची तर कधी करायची. आणि तिच्या अशा बोलण्यामुळे सगळेच गप्प बसतात. नंतर मग तनयाला बँकमध्ये जायचे असते, त्यामुळे मग ती सगळ्यांच्या नकळत घरातून बाहेर पडते. पण वसूच्या लक्षात ही गोष्ट येते आणि मग तीसुद्धा काहीतरी कारण काढून बाहेर येते. तर तनया तिच्या आईला कॉल करते आणि सांगते की मम्मा मी आता बँकेत जाण्यासाठी निघत आहे, तूसुद्धा तिथेच ये, मग मी तुला कॅश देते. आणि मग ती एक मोठी बॅग घेऊन तेथून जाण्यासाठी निघते. तर हे सगळं वसुंधरा लपून बघत असते, ऐकत असते. आणि तनयाची गाडी तेथून गेल्यावर ती बाहेर येते आणि विचार करू लागते की ही तनया बँकमध्ये कशाला गेली असेल आणि तीसुद्धा एवढी मोठी बॅग घेऊन. आणि तिने तिच्या आईलासुद्धा का बोलावले, नक्कीच काहीतरी मोठी गडबड आहे. मला हे सगळं शोधून काढायलाच हवं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.